केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। लोणावळा पोलिसांनी 3 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र पोलिसांनी मागणी फेटाळत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। तर पोलीस कोठडीची मागणी फेटाळण्यात आलेली आहे आणि सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सिया चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र कोर्टाने ती मागणी फेटाळलेली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतनला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस कोठडीची मागणी देखील करण्यात आलेली होती, मात्र कोर्टाने ती मागणी फेटाळलेली आहे आणि त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सिया आणि चेतन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांचे जे आज ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स कुठल्याही प्रकारे सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी। ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही। 14 दिवसांची डिटेक्टर टेस्टची ही मागणी ही पोलिसांची होती, पण लाईव्ह डिटेक्टर टेस्ट ही कधी होती त्याला एक ड्यू प्रोसिजर आहे। त्या ड्यू प्रोसिजर अशा आहेत की जेव्हा तो ॲक्यूज स्वतःहून व्हॉलंटरीली तयार होतो तेव्हा त्याची ती व्हॅलिड कन्सेंट मानून मग कोर्ट ती करायची परमिशन देते। तर ह्या केसमध्ये कुठल्याही ॲक्यूजनी अशी परमिशन दिली नाही, त्यामुळं हे जे अर्ज आहे हे त्यांना नॉट प्रेस करावे लागले प्रॉसिक्युशनला। म्हणजे आता ते अर्ज टेनेबलच नाही। न्यायालयापुढे आम्ही दोन्ही आरोपींना अर्ज केले होते। आज माननीय न्यायालयाने त्यांना न्यायिक कोठडीमध्ये रवाना केलेले आहे। पोलिसांनी पोलीस कोठडी वाढण्याची मागणी केली? हो, आम्ही आज माननीय न्यायालयापुढे आम्हाला पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी विनंती केली होती। यापुढे काय सांगतात? तपास करणार? तपास चालू आहे। तपासामध्ये अनेक दिशेला तपास चालू आहे। आम्ही आमचा तपास माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने चालू आहे।